मन मंदिरा गजर भक्तीचा. आता ह्या यादीतल्या देवांना मला सहज व्यवहार म्हणून मी विचार केला. 33 कोटी देव आहेत. सगळं आपण ऐकलं आपल्या धर्माप्रमाणे की 33 कोटी देव आहेत. उद्या जर आपण ठरवलं की प्रत्येकाला एक एक झेंडूचं फुल व्हायचं, नाही तुम्ही करू शकाल बाबा, तुमच्याबद्दल काही प्रश्न नाही. आता ते सायलीची बेलीची तुम्ही जे डेकोरेशन गणपतीला करता ती काय लाखोनी फुलं आहेत का? 33 कोटी दगडूशेठ हलवाई करतील, पण बाबा महाराज म्हटलं तर दिवाळा निघेल माझं. काय 33 कोटी. हे गणपतीचं म्हणणं आहे. व्यक्तिगत आपल्याला एक हार विकत घेताना सुद्धा अवघड जातं. माझ्या लहानपणी आम्ही 2 रुपयाला फुलाची पुडी, 6 हार तुळशी फुलं. आता 500 झाली तरी नीट देत नाही, कुचक्या फुलांचा हार देतो. आता ह्याला काय सांगायचं? मग शेवटी त्याला सांगायची पाळी आली, आता तुझी पुडी बंद कर. काय झालं? नाही म्हटलं फुलं इतकी चांगली असतात की तुझ्या इतका आमचा देव चांगला नाही. तर काय सांगावं? म्हणजे 500 रुपये घेऊन 600 रुपये घेऊन सुद्धा आता कसं 33 कोटी. जाऊ द्या, नका फुलं, गंध तरी उगाळा तेवढा. बरं प्रत्येकाला एक एक भांडं पाणी तरी घाला. किती भांडी लागतील पाणी हो? सगळं अशक्यप्राय आहे. म्हणून शेवटी एकाम्ही गाऊ विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. काय म्हणतात? एकावर निष्ठा. इकडे तिकडे मी तुम्हाला मागे सांगितलं आमच्या जीवनामध्ये आज 150 वर्षाची परंपरा आहे. मला 83 चालू आहे आता. 150 वर्षाच्या परंपरामध्ये मला वाटत नाही आम्ही कोणत्या देवाकडे गेलो किंवा दर्शनाला गेलो. एकामध्ये सर्वांना पाहिलं. आम्हाला असं टोचणारी माणसं असतात. मी तीर्थयात्रेला गेलो, पण तीर्थयात्रा बित्र काही नाही. पंढरी म्हणजे आमचं सगळ्या तीर्थाचं सार आहे. जेवढ्या ऋषींनी प्रश्न विचारले त्या सर्वांचे उत्तर दिले. त्यात शाकल्याने या विश्वात देव किती आहेत हा प्रश्न विचारला. त्यावर 303 असे सांगून 3003 असेही सांगितले. काय सांगितलं? 303 याज्ञवल्क्यांचं उत्तर 303. पुढे म्हणाले 3003. पण शाकल्याचे समाधान न होता त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. ते म्हणले 33, म्हणाले 6, म्हणाले 3, मग म्हणाले 2, मग म्हणाले 1.5. आला का 1.5 दिवसाचा गणपती? काल मी जे बोललो काय काय सांगितलं? देव किती? 1.5. काय म्हणजे हे गंमतच चालली होती. याज्ञवल्क महान ऋषी, देव किती? 1.5. अशी उत्तरे क्रमाने देऊन अखेरीस अद्वितीय देव एकच आहे असे उत्तर त्यांनी दिले. हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, 33 नाही, 333 नाही, 3033 नाही, 2 नाही, 1.5 नाही. सर्व जगतामध्ये देव एकच. हे उत्तर दिलं. नीट लक्षात घ्या, महत्त्वाचा भाग आहे हा. आपण देवावरून वाद करतो, देव 1 का 2, आणि प्रत्येक धर्माचा देव निराळा. कोणाचा? म्हणून ज्ञानोबारांनी फार सुंदर लिहिलं, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे अनुमानेना. हे उत्तर आहे, अनुमानेना. त्याचं अनुमान कुणालाही करता आलं का? हे अनुमान करता आलं का? म्हणून प्रश्न विचारले. त्या काळामध्ये 5000-6000 वर्षापूर्वीच्या काळामध्ये ऋषींना देव कोण आहे याच्याबद्दल निश्चिंती झाली नाही. मग हे याज्ञवल्काने असं सांगत नाही का, कळत नाही तर हे बघा ते बघा, अगं ते बघ तुझा भाऊ चालला आहे, मला दिसत नाही.
अगं तो हिरवा शर्टवाला आहे ना, त्याच्या पुढे चाललेला तुझा भाऊ, मग हिरवा शर्ट केंद्रित झाल्यावर भाऊ दिसला. म्हणजे लक्ष वेधण्याकरता काहीतरी सांगावं लागतं. तसं 3000 वगैरे वगैरे. मग काय पुढे सांगितलं बघा, असे उत्तर दिले. तो कोणता असे विचारतात. प्राण हा एकच देव आहे. आपण उपनिषद ऐकतोय बरं का, म्हणजे उगीच सांगत नाही मी, देव शब्द काय आहे तो सांगतोय. प्राण हाच देव खरंच आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 म्हण 12वे बुद्धी हे सर्व असून जर प्राण गेला तर पुढे काय? पुढे काय? प्राण गेला तर पुढे काय? पाय नीट, हात नीट, सगळं नीट, इंद्रिय सगळी नीट, पण प्राण गेला मग देव कोण? हे कौतुक बघण्यासारखं आहे. म्हणजे कसे कसे पुढे सरकले. असे पूर्वीचे सर्व उत्तरे केवळ शाकल्याची बुद्धीची परीक्षा पाहण्यासाठी दिले. असे पाहून शेवटी एकच देव प्राण आहे असे सांगितले. पण शाकल्याचे समाधान झाले नाही, म्हणून याहून सूक्ष्म विचार उद्भूत झाला. वास्तविक प्राणास नियंता कोण आहे? आता कुठे आलं? आला आपल्या तत्त्वज्ञानावर आलं. हा प्राण आहे, पण प्राणाचं नियमन करणारा कोण आहे? त्या शाकल्य ऋषीचं समाधान झालं नाही तिथे. नाही प्राणदेव म्हणून संपलं नाही. त्याच्या मागे तुकोबारायचा उपनिषद सांगू का? चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरी वीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, माणसाची देव चालवी हंता, मीच एक करता, तुका म्हणे विठो भरला सवाई, तया म्हणे काही कुठे. मग कळलं? हे उपनिषद, हे तुको उपनिषद आहे, जे कलियुगामध्ये निर्माण झालं आहे. पण ते कोणतंही अंशभर कमी नाही. मग प्राणाचा नियंता कोणतरी असला पाहिजे ना, याच्या मागे कोणतरी असलंच पाहिजे ना. ज्या अर्थी प्राण चालू आहे बघा, प्राण अपानाच्या जोड भाती, फुंक फुंकोणी अहोराती, आणि अटीत से नेणो किती उदरा माझी. प्राण आणि अपान याचा भाता फुकला जातोय. हे चालू आहे ना, म्हणून बरोबर सगळं पोट साफ. सकाळी तुम्ही झोपता आणि प्राणापणाचे भाते फुकू लागतात. आणि जे तुम्ही काही खाल्लं आहे, कच्ची कोशिंबीर, भाकरी, भाजी, जाऊ द्या नको ते, सध्या आकाड चालू आहे. कठीण आहे नाही? माझ्या लक्षात नव्हते, आत्ता येताना पाठी विचारली, ते आकाड चालू आहे काय? तिथे बोर्ड बघितला मी, तेव्हा माझ्या लक्षात आलं. हां काय आता मला काय म्हणजे, काल तर पेपरमध्ये कुठेतरी वाचलं, किती हजारो टन संपलं. हजारो टन संपलं. काय माणसं आहेत. हे देवाचेच अवतार आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. मी तुम्हाला कुठेही कमी लेखायला तयार नाही, यत्किंचसुद्धा तयार नाही. हां, हे पोटामध्ये गेलं म्हणजे ती यज्ञाला हवनच झालं, अशातलाच भाग आहे बरं का. हा जो जठराग्नी आहे ना, तिथं जो यज्ञ चालू आहे ना, त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे उद्या आम्ही पासून खावं का? जरूर खा. तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा, काय करायचं मी ठरवीन. पण मला एकच कळतं, जेव्हा सुंदर सृष्टी बघितली पहिल्यांदा, तेव्हा काय कळेना, इतकं सुंदर, इतकं सुंदर. चांदण्या सुंदर, चांदोबा सुंदर, सूर्य सुंदर, सृष्टी सुंदर, झाडं सुंदर, डोंगर सुंदर. अरे हे एवढं कसं निर्माण झालं? हे करणारा कोण आहे? नदीचं पाणी वाहत आहे, खळ 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 आवाज येतोय. अरे काय आवाज आहे, काय संगीत आहे, हे कोण केलं? कोण कोण कोण? आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, प्राणाचा अखेरचा देव नसून त्या ठिकाणी शेवटी सर्वांतरात्मा एकच आहे. सर्वांतरात्मा तो मला स्पष्टपणे सांग. तो सर्वांतरात्मा कोणता? त्यावर याज्ञवल्काने असो, यावरून प्राणशक्ती अधिष्ठान अंतरात्मा होय हे उघड आहे. प्राणशक्तीचा अधिष्ठान जो अंतरात्मा चालवितो, बोलवितो, खाववितो, पिववितो. याचे मी सुरुवातीच्या कार्यक्रमात, टी व्हीच्या कार्यक्रमाला जेव्हा अर्थ सांगितला, चालवितो
चालवितो, बोलवितो, ऐकवितो, खाववितो, पिववितो. मग एकदा विते ती आई आणि सर्व इंद्रियातून सतत विणं चालू आहे, त्या विठू माऊलीला काय म्हणावं? ते म्हणाले विणं चालू आहे? हो, आत्ता कानातून विणं चालू आहे म्हणून माझं ऐकणं चालू आहे, तुम्ही ऐकताय, नाही तर ऐकू शकणार. काय झालं? विणं बंद झालं. पूर्वी मी 4 भाकऱ्या खात होतो, आता एक चतकुर सुद्धा जात नाही. विणं थांबलं, विणं थांबलं. पाय माझे चालत होते, आता चालत नाही, पायातलं विणं थांबलं. चाल वितो, बोल वितो, खाव वितो. म्हणून लक्षात घ्या, चाले शरीर कोणाच्या, कोण बोलवितो. माझा शब्द नाही, तुकोबारायचा आहे. कोण बोलवितो, आता माझं मलाच कळत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.